आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी, आई, तुम्ही काही खाल्लंय का? नाही ग, कोणाच्याच घशाखाली घास उतरत नाही। बघ ना, दिव्या सुद्धा काही खायला तयार नाही। किती स्वार्थी असशील शिवा तू। फक्त स्वतःचा विचार करतेस ना। माझं एवढं मोठं नुकसान झालंय तरी बाई, आजी आणि आई तुझा संसार कसा तुटणार नाही याचा विचार करतात। त्या बाईमुळे माझं बाळ गेलं, त्याचं काय? दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं कळतंय मला, पण उर्मिला काकूने हे मुद्दामून केलेलं नाहीये। दिव्या, तू शांतपणे विचार कर। तुझा गैरसमज झालाय अगं। काय होतंय तुम्हाला? जो तो त्यांचीच बाजू घेताय। अगं हे बघ दिव्या, कोणीही कोणाची बाजू घेत नाहीये। तू जरा एकदा आमचं ऐकून घे ना ग। आई, मला नाही ऐकून घ्यायचं। हे जे काय समजत चाललंय ना तेच न गय। वंदे, तू आवरायला घे, आपण निघूया इथनं। हा, म्हणजे तुम्ही जाताय इथून? हो। अगं आई, असं काय करताय? तुम्ही जाताय हे मला पटत नाहीये। तुम्हाला कळतंय का, भाऊंना जर हे कळलं तर तेही तुम्हाला जाऊ देणार नाहीये, त्यांना वाईट वाटेल। शिवा, अगं आम्ही इथून गेलो नाही ना तर हे दुःख काही कमी होणार नाही। ह्याच्यात उगाच अजून अडचणी वाढत राहत्या। तेव्हा जाऊ देत बाई आम्हासनी। असं काही होणार नाहीये। हे बघ शिवानी, मुळात आम्ही इथे येऊनच चूक केली। आम्ही इथे आलोच नसतो ना तर हे काही घडलंच नसतं। पण आता केलेली चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे, हे नक्की। हे तर सगळं उलट फिरतंय। नाही, असं होऊन चालणार नाही। काहीतरी करायला हवं। आजवर या घरात कधीच माझ्यावर आरोप झाला नव्हता, पण आज सगळे मलाच दोष देऊन मोकळे झाले। आई पण माझ्या बाजूने काही बोलत नाहीये। हे भाई, मला आम्हाला माहिती आहे की तू हे मुद्दामून केलेलं नाहीयेस, पण आता पण काही नाही। अहो, मी हे केलेलंच नाहीये। मी तुमच्या कानी कपाळी ओरडून सांगते, कळत नाहीये का तुम्हाला? मुळात मला हा आरोप सहनच होत नाहीये। हो, ऊन पाडलं असं म्हणाली ती। पाडलं, किती मोठी गोष्ट आहे ही। आणि मी मुद्दाम केलं असा विचारही नाही हो येत माझ्या स्वप्नात। तिचा पाय सटकला, मी तिला सावरायला गेले पण नाही सावरू शकले। याचा अर्थ असा होतो का की मी तिचं मूल पाडलं? ठीक आहे, ठीक आहे, तू शांत हो। हा, शांत हो। निघेल, काहीतरी तोडगा निघेल। काढा ना, खूप तोडगे काढा, भरपूर तोडगे काढा। अहो, पण जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बाजूने कोणी उभं राहिलं का? कोणी कशाला हो? तुम्ही तरी काही बोललात का? अगं तू हेच ओळखलात ना तुम्ही मला। याआधी पण मी विनाकारण खूप ऐकून घेतलंय, पण आता नाही। आता नाही। माझ्या पोटच्या पोरीसमोर मला दोष दिलेला मला सहन होणार नाही। बाबा, बरोबर आहे आईचं, आपण तिची बाजू घेतलीच पाहिजे। अरे, तुम्हाला असं का वाटतंय की मला नाही घ्यायची तिची बाजू? मला कळतंय उर्मिला, मला सगळं कळतंय, पण अगं तिथे परिस्थितीच अशी होती ना, त्या दिव्याचं अगं बाळ गेलं ग। आपण मोठे आहोत ना, आपण समजून घ्यायला हवं ना। हे बघ, तू शांत हो, मला कळतंय। हा, मी म्हणून फक्त काही बोललो नाही ग। बघ, मला तर एवढंच वाटतंय की परत भांडणं होणार नाहीत, एवढं आपण बघूया। ते मला माहित नाही, पण आता जर कोणी मला काही बोललं तर मी ऐकून घेणार नाहीये। मग तुम्ही माझ्यासोबत उभे राहा, नाहीतर नका राहू। ए भाई लोग, काय रे, काय झालं? सगळं ठीक आहे ना? ए भाई, सगळं ओके ना? हा, तुम्हाला शिवाचा फोन आला होता का? ती का फोन करेल आता? अरे ते सगळे तर फिरायला गेलेत ना। हा पण मला मेसेज आला होता आणि बाई ती जाम खुश आहे।
भाई ते परत आलेत पिकनिक वरून घरी. काय हा मला संपदाने फोन केला होता. तिकडे काहीतरी गडबड झाले म्हणून ते तिकडून निघाले तिकडे यायला. आणि मी त्या संपदाला फोन करतोय ते फोन पण न उचलते. अरे भावा ते सगळे एकत्र आहे तिकडं आणि सगळं ओके असं नको लोड घेऊ. अरे पण ती दिव्याताई पण आहे ना सोबत त्यांच्या. तिने काहीतरी गडबड केली तर. अरे हा रे, पण आता हे शिवाचा कॉल आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही काय झालं ते. आणि ते इकडून गेल्यापासून ना खूप प्रॉब्लेम होत आहेत भाई. त्यात ते पिकनिक साठी गेले होते शांत व्हायला आणि त्यात कळत नाही यार मला तर भाई ती दिव्याताईंना कन्फर्म काहीतरी कांड करणार बघ. बरोबर आहे. हे शिवाला तिचं घर मिळालं ना परत ही सगळी कटकटच निघून जाईल. पण आपल्याला शिवा पण काही करू देत नाही ना, नाही तर आपण गप्पा बसलो असतो. मग गप्प बसून तर काय होणार नाही भाई. काहीतरी मार्ग काढावा लागेल. अरे हे पाना गँग, हल्ली तुम्ही लोक काय करत नाही यार. जाम बोर व्हायला होतं. करा ना काहीतरी, करा ना. हा करा. ए तुम्ही काहीही केलं ना तरी तुमच्या शिवाला हे घर मिळणार नाही. कळलं ना? कळलं काय? कळलं काय? बघतो काय? बघतो काय? अरे यार, शिवाने अडवलं म्हणून त्याचा नायनाट केला असता मी. उडू दे रे उडू दे. एक ना एक दिवस तर तावडी सापडन तो. हे घे. अरे किटू अशा वेळी ही कोल्ड कॉफी प्यायला मिळणं म्हणजे अमृत अमृत. काय चाललंय सुहास तुझं? मज्जा करतोय, एन्जॉय करतोय. म्हणजे बघ ना, आपण जो प्लॅन आखलाय तो जसाच्या तसा पूर्ण झालाय. सक्सेस. आणि महत्वाचं काय माहितीये का, आपल्यावर कोणीही आरोप करत नाही, आपलं कोणाशी भांडण झालेलं नाहीये, तरी सुद्धा आपल्याला हवं तेच घडलंय. याला म्हणतात नशीब फळफळणं. खेळच असा खेळलाय ना की सगळं आपल्याला हवं तसं जसंच्या तसं घडलंय. किट्टू डार्लिंग, पण ती डॉक्टरला मॅनेज करायची तुझी आयडिया भारी होती. मानला मानला तुला. वा वा वा. अंदाज होताच मला. मग मी विचार केला, पैशांची गरज सगळ्यांना असते. जशी आता आपल्याला आपल्या रूमची गरज आहे. काय त्या गोष्टीला पण फार वेळ नाही लागणार. लवकरच आपली रूम आपल्या ताब्यात येणार. Cheers. पण माझ्या मनात एक शंका आली बघ. म्हणजे एवढं शांत कसं काय? कोणीच कोणाशी भांडत नाही का? तुला वाटतंय ही माणसं फार वेळ गप्प बसतील? आणि सुहास, माझी लाडकी काकूच आपल्याला आपली रूम मिळवून देणार. काय ना, मेन माणसावरच असा घाव घातलाय ना आपण. मग आता या निमित्ताने अजून एक कोल्ड कॉफी. हो, मला पण खरं तर इच्छा झालीच आहे. येस. जा घेऊन ये. उठ उठ लवकर उठ. काय एन्जॉय करायचं. तू पण उठ.